चित्रकूट गिरी कहो निवासू तह तुम्हारा सब भाती सुपास। तुमच्याकरिता योग्य असणारं ठिकाण आहे प्रभू चित्रकूट नावाचा पर्वत। तुम्ही चित्रकूटावर अशा पद्धतीने वास्तव्य करा। पण भगवान चित्रकूटात त्यांनी राहण्याकरिता निघालेले आहेत। चित्रकूट पर्वत आहे, या चित्रकूटाजवळ त्यांनी मंदाकिनी नदी वाहते आहे। अत्रि आणि अनसूयेचं त्यांनी मला तिथं वास्तव्य आहे। मंदाकिनी म्हणजे प्रत्यक्ष गंगाच आहे महाराज। अत्रि ऋषीनं त्यांनी स्नान करण्याकरिता मंदाकिनीनं त्या अनसूयेनं स्वतःच्या पातिव्रत्याच्या बळावर प्रत्यक्ष गंगेला प्रगट केलं। ती गंगा मंदाकिनीच्या रूपानं त्यांनी वाहते अशी असं म्हणजे ती दिव्य मंदाकिनी आहे। म्हणून त्यांनी राम लक्ष्मण आणि भगवती जानकी प्रवास करत त्यांनी चित्रकूटापर्यंत जाऊन पोहोचले। भरद्वाज मुनीने रस्ता दाखवला आणि वाल्मिकी ऋषीने राहण्याचे ठिकाण त्यांनी अशा लक्ष्मणा या चित्रकूट पर्वतावर अशा पद्धतीने कुठे तयार दोन कुठे तयार झाले। एक राम जानकीला राहण्याकरिता आणि एक लक्ष्मणाला राहण्याकरिता अशा दोन पर्ण कुठे त्यांनी तयार झालेले आहेत। भगवान तिथे राहू लागले। भगवंतानं आधी वृक्षारोपण केलेलं आहे महाराज। बघा ना संदेश आहे हा सगळ्या लोकांना काय वृक्षारोपण करा। वृक्षांची किती गरज आहे, हे वृक्ष आपल्याला काय देतात याची आता कोरोनानं जाणीव करून दिली ना महाराज। महत्वाची गोष्ट आहे। जसं त्यांनी पुत्र प्राप्त व्हावा याच्याकरिता अट्टहास केला पाहिजे ना, तसा त्यांनी वृक्ष वाढावा याच्याकरिता अट्टहास केला पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे। तुम्ही संत पंढरी ऐकतात ना, त्या संत पंढरीमध्ये अजून मंदिरांचं निर्माण व्हायचं, पण त्याच्या आधीच वृक्षारोपण झालंय महाराज। वृक्ष त्यांनी लावलेले आहेत। अनेक प्रकारचे वृक्ष त्यांनी वृक्ष अतिशय भगवंतानं स्वतः वृक्षारोपण केलेलं आहे। देवान हा संदेशच सर्व लोकांना दिला। यानंतर त्यांनी तिथे वास्तव्य करू लागले। देवता ऋषी आणि सर्व समाज वनातला सर्वांना कळालं प्रभू या ठिकाणी राहण्याकरिता येऊ लागले। देवदेवता भगवंताचं दर्शन करण्याकरिता येऊ लागले। ऋषीमुनी भगवंताला भेटायला येऊ लागले। भिल्ल समाज त्यांनी भगवंताला नमस्कार करण्याकरिता येतो। भगवंताला त्यांनी महाराज ऋषीमुनींना पाहून त्यांच्या समोर साष्टांग दंडवत त्यांनी करावं। भिल्लांना त्यांनी हृदयाला लावावं, देवतांना वंदन करावं। अशा पद्धतीने भगवान चित्रकूटामध्ये त्यांनी वास्तव्य करू लागले। वनामध्ये भगवान वास्तव्य करतोय, उदासी वेश धारण करून अशा पद्धतीने राहतोय। प्रभू त्यांनी पर्णकुटीत राहत असताना पुन्हा पुन्हा प्रभूंना आईची आठवण येते, कौशल्याची आठवण करत आहेत, डोळे डबडबून येत आहेत। उत्तर दिशेला पाहून अशा पद्धतीने भगवान रडू लागले। जानकीने विचारलं, स्वामी आपण रडत आहात, काय झालं सांगा। अतिशय गदगदवाणीनं सांगायला सुरुवात केली, सीते मला आईची फार आठवण येते ग, म्हणून वनात राहत असताना आईची आठवण करतो। राम केवढं प्रेम आहे महाराज रामाच्या अंतर्गत कौशल्यविषयीचं। आपणही आपल्या मुलावर जर रामासारखे संस्कार केले ना, तर आपला मुलगा सुद्धा एवढंच प्रेम आपल्याला देईल महाराज। म्हणून त्याने आपला मुलगा राम का होत नाही याचं कारण आपण कौशल्याहून संस्कार करीत नाहीत म्हणा। आपण जर दशरथ होऊन कौशल्य होऊन रामासारखे संस्कार आपल्या बालकावर केले तर आपलं बाळ सुद्धा आपल्याला एवढंच त्यांनी प्रेम करेल। नाही तर बाळांना पंख फुटल्यानंतर, बाळ मोठं झाल्यानंतर, शिक्षण झाल्यानंतर, नोकरी मिळाल्यानंतर, पैसे कमवायला लागल्यानंतर त्याला आईची आणि बापाची काही गरज वाटत नाही, आणि ती गरज संपल्यानंतर त्यांची आठवण सुद्धा त्यांनी हे करीत नाहीत। हा महत्वाचा विचार आहे। पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की पुढे भविष्यात जाऊन त्यांनी महाराज आई वडिलांचे स्वभाव बदलल्यासारखे वाटले, ते आपल्याला त्रास देत आहेत असं वाटले, ते काहीतरी खोड करतात असं वाटलं, जरी काही वाटलं तरी सुद्धा आपण कधीतरी लहान होतो, आपण हिच्या मांडीवर त्यांनी अशा पद्धतीने खेळत होतो। आपण फक्त खेळत होतो असं नाही, आपण हिच्या मांडीवर घाण करीत होतो, कोणत्याच प्रकारची तक्रार तिने कधी केली नाही। फार प्रेमानं आपल्याला सांभाळलं, लहानचं मोठं केलं। म्हणून त्यांनी महाराज तिने केवढाही भविष्यामध्ये आपल्याला उपद्रव जरी केला तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या कर्तव्याला आपण कधीच चुकायचं नाही, हा त्यातला विशेष भाव आहे। असो आईची आठवण त्यांनी भगवान करतायत।
दादा लक्ष्मण त्याचं काम करतोय, झोपायचं नाही 14 वर्ष असं ठरवलेलं आहे. बघा ना, 2-3 तासाची कथा असते त्याच्यातही लोक झोपतात. लक्ष्मण 14 वर्ष झोपलाच नाही, जागाच उभाच राहिला म्हणतात. जमिनीला पाठ टेकवायची नाही. का बरं त्याने असं केलं असेल? तो रावणाचा त्यांनी पुत्र होता ना, त्याला त्यांनी मारायचं होतं. आणि त्याचं वरदान असं होतं की त्यांनी जो 14 वर्ष झोपला नसेल आणि 14 वर्ष त्यांनी जमिनीला ज्यानं पाठ लावून जेव्हा निराहार आहे त्याच्या हाताने माझा मृत्यू व्हावा. म्हणून अशा पद्धतीने लक्ष्मणाला तसं राहावं लागलं महाराज. त्याला शक्ती लागली पुढे. तो प्रसंग त्यांनी उद्या परवा दिवशीच्या कथेमध्ये येणार आहे. पण लक्ष्मणाने त्याचं काम अशा पद्धतीने करायला सुरुवात केली. फळं त्यांनी, कंदमुळं फळं आणून त्यांनी प्रभूंची सेवा करतोय. जानकीला त्यांनी महाराज त्या लक्ष्मणाचं ते प्रेम पाहून अशा पद्धतीने चिंता वाटते, रडू येत आहे की लक्ष्मण त्यांनी सर्वस्व सोडून आपल्या बरोबर अशा पद्धतीने राहते. दाखवलं नाही, एकमेकाच्या समोर प्रगट करत नाहीत महाराज. राम प्रभू त्यांनी लक्ष्मण आणि सीतेला कोणतं दुःख होऊ नये याचा विचार करत आहे. लक्ष्मण राम प्रभूला आणि त्यांनी भगवती जानकीला सुखी करण्याचा विचार करत आहे. जानकी रामाचा आणि लक्ष्मणाचा विचार करते आहे. सगळे सुखात राहावे. तिघांच्याही मनात एकच विचार आहे की हे सुखी राहावे. असाच भाव त्यांच्या अंतःकरणात आहे महाराज. म्हणून 2 शेजारी पर्णकुटी आहेत. राम प्रभू चित्रकूटात राहत आहेत. हा प्रसंग सांगून त्यांनी गोस्वामीजींनी कथेत बदल केलेला आहे महाराज. ते आता चित्रकूटातून पुन्हा शृंगवेरपुरामध्ये त्यांनी येत आहेत. शृंगवेरपूर प्रभू नाही, गोस्वामीजी त्यांनी महाराज शृंगवेरपुरातली कथा सांगू लागले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. यमुनेच्या काठावर त्यांनी निषादराज आणि भगवंताला सोडून गुहक आपल्या स्थानावर जाण्याकरिता निघाला. शृंगवेरपुराला गेला. तो तिथं जाऊन पोहोचला. तो पोहोचल्यानंतर त्याला एक विशेष असणारा प्रसंग पाहायला भेटला. तो प्रसंग असा होता की ज्या सुमंताला भगवंतानं सांगितलं होतं तू परत जा, तो सुमंत परत गेलाच नव्हता महाराज. तो त्या स्थानावर थांबला होता. रथाला घोडे जुंपलेले तसेच आहेत, घोडे उभेच आहेत. आणि सुमंत त्यांनी महाराज अशा पद्धतीने रथात बसलेला आहे. 4 दिवस झाले होते, निराहार होता, अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. आणि सुमंत त्यांनी महाराज रडून रडून त्याच्या नेत्रामधले अश्रू सुद्धा त्यांनी महाराज सुकून गेले होते आणि स्तब्धपणे अशा पद्धतीने बसला होता. घोड्यांची अवस्था सुद्धा त्यांनी दयनीय झाली होती. घोड्यांनी पण चारा खाल्ला नव्हता. त्यांचा स्वामी त्यांनी अशा पद्धतीने वनाला निघून गेला होता. अश्रू संपून गेले होते. गुहक आता विनंती करू लागला सुमंताला, सुमंता तुम्ही परत जा. सुमंत जायला तयार नाही. तो म्हणतोय मी परत जाईन, पण गेल्यानंतर त्यांनी दशरथ राजा मला प्रश्न विचारेल, माझा राम परत आणलास का? काय उत्तर दे? मी गेल्यानंतर सगळ्यात आधी कौशल्या माता त्यांनी मला विचारेल, सुमंता माझा राम कुठे आहे? मी कौशल्याच्या समोर त्यांनी काय उत्तर दे? माझ्यामध्ये धारिष्ठ्य नाही त्यांच्या समोर त्यांनी बोलण्याचं, मी जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी असाच थांबतोय. बळजबरीनं त्यांनी महाराज जा म्हणून विनंती करायला सुरुवात केली. त्याने सांगितले जाणार नाही, इथेच बसून राहील. अन्न पाण्याचा त्यांनी त्याग करून बसेल. जर माझा मृत्यू झाला तर मला असंच गंगेच्या पात्रामध्ये टाकून द्या, पण मी त्यांनी परत जाणार नाही असं त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज. पण गुहकाच्या सांगण्यावरून त्यांनी रथामध्ये सुमंतजी बसले. घोडे अयोध्येच्या दिशेने त्यांनी महाराज फिरवलेले आहेत. घोडे पुढे चालायला तयार नाहीत. हा गुहक त्यांनी महाराज घोड्यांना मारू लागला. त्या घोड्यांना ज्या वेळेला त्यांनी गुहक मारतोय आणि त्यावेळेला हा सुमंत धाय मारून रडू लागला. तो म्हणतोय घोड्यांना मारू नका, काय मारायचं असेल ते मला मारा. हे घोडे त्यांनी रामावर प्रेम करणारे आहेत, रामाशिवाय त्यांनी राहू शकत नाहीत, म्हणून अयोध्येच्या दिशेने जायला तयार नाहीत. घोड्यांना मारू नका. अरे मुके असणारे प्राणी आहेत, त्यांची सुद्धा रामाच्या विरहामध्ये काय अवस्था झाली मला. राम राम त्यांनी चिंतन अशा पद्धतीने अंतःकरणामध्ये आहे. सुमंत त्यांनी जाण्याकरिता निघाले. हळूहळू रथ अयोध्येच्या दिशेने जाऊ लागला. तो रथ अयोध्येच्या दिशेने त्यांनी महाराज जातोय. लवकरच रथ अयोध्येमध्ये जाऊन पोहोचला. पण मी जर दिवसा त्यांनी जाऊन पोहोचेन तर गावातले सगळे लोक जमा होतील आणि जमा होऊन मला पुन्हा अनेक प्रश्न त्यांनी विचारतील. त्यापेक्षा मी रात्री गेलं पाहिजे. मी एका झाडाखाली रथ थांबवून ठेवला. सूर्यास्त होऊ दिला आणि सूर्यास्त झाल्यानंतर त्यांनी महाराज रात्र होऊ दिली आणि मध्यरात्री त्यांनी सुमंतजी महाराज अयोध्या नगरीमध्ये अशा पद्धतीने प्रवेश करून गेले. मध्यरात्री सुमंतानं त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. अतिशय हताश झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत. काय उत्तर देईल मला माहित नाही. एखादी काटेकोरपणे पातिव्रत्याचं पालन करणारी स्त्री असावी आणि तिच्याकडून त्यांनी महाराज एखादी चूक घडावी, पतिव्रतेकडून चूक घडावी आणि त्या चुकीचं तिला पश्चाताप व्हावा. तिची जशी अवस्था आहे आणि अशी अवस्था त्यांनी महाराज अशा पद्धतीने सुमंताची झालेली आहे. एखादा सत्वशील असणारा ब्राह्मण असावा आणि या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये कुसंगती घडावी आणि या कुसंगतीमध्ये त्याला त्यांनी मदिरा पिण्याचा योग यावा.
म्हणून त्यांनी आतापर्यंत जमा केलेले सर्वचे सर्व सत्व एक घोट त्यांनी मदिरा पिल्यानं त्यांनी निघून गेलेला आहे. त्या ब्राह्मणाची जशी अवस्था व्हावी आणि अशी अवस्था त्यांनी सुमंताची झाली महाराज. या सुमंताला त्यांनी आता अयोध्येमध्ये प्रवेश करावा असं वाटे ना. हळूहळू रथ त्यांनी महाराज राजद्वारापर्यंत आला. चाकाच्या व घोड्याच्या आवाजाने त्यांनी सर्वांना चावू लागली. रथाची चाकं वाजू लागली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. सर्व लोक त्यांनी महाराज जागे झाले. अयोध्यावासी त्यांनी रथाच्या मागे मागे सुमंताच्या मागे त्यांनी येऊ लागले. अयोध्यावासीने पाहिलं की रथ त्यांनी एकटा मोकळा झालेला आहे. सुमंत एकटाच आहे आणि रथात त्यांनी राम लक्ष्मण आणि जानकी दिसत नाही. हे सर्वजण अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी महाराज रडू लागले. राम परत आला नाही. सुमंतानं सर्वांची ती अवस्था पाहिली. सुमंतजी फक्त रडत आहेत, काहीच बोलत नाहीत, फक्त रडत आहेत. रथ राजद्वारामध्ये त्यांनी आला. डोळ्यात अश्रू त्यांनी दाटून आलेले होते. व्यवस्थित समोरचं त्यांनी काही दिसत नव्हतं. आणि माझे अन्नदाता त्यांनी कुठे असतील, दशरथ राजा त्यांनी कुठे आहे, त्यांना शोधू लागला. सेवकांनी कौशल्या मातेच्या महालापर्यंत सुमंतला अशा पद्धतीनं न्यायचं ठरलं. सुमंतजी कौशल्या मातेच्या महालाच्या दिशेने रथ घेऊन त्यांनी जात आहेत. जय सुमंत तिथं कसं राजा अमिय रहित जन चंद्र विराजा. अमृताशिवाय चंद्र जसा निस्तेज त्यांनी दिसतो असा सुमंत त्यांनी निस्तेज त्यांनी दिसत होता. तो राजाच्या समोर त्यांनी जाण्याकरिता निघालेला आहे. राजा दशरथ त्यांनी महाराज अतिशय व्याकुळ झालेला आहे. अन्न पाण्याचं त्यांनी त्याग राजाने केलेला आहे. राम जेव्हापासून त्यांनी गेला तेव्हापासून अन्न पाण्याला स्पर्श राजाने केला नाही. अनशनव्रत त्यांनी धारण केलेलं आहे. फक्त राम 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 एवढंच त्यांनी त्यांनी बोलतोय. राजाचा मुकुट एका बाजूला पडलेला आहे. कौशल्या, सुमित्रा आणि अनेक त्यांनी सेवक राजाच्या त्यांनी जवळ आहे. राजाच्या चरणांचं दर्शन त्यांनी महाराज घेतोय. सुमित्रेला त्यांनी महाराज समजतं. तिने त्यांनी महाराज कौशल्या मातेला सांगायला सुरुवात केली आणि कौशल्या त्यांनी महाराज सुमंत आलेला हे पाहून धावतच आली समोर. रथाच्या दिशेने त्यांनी धावते आहे. रथाचे जे घोडे आहेत ना, ती कौशल्या माता समोर आलेली पाहून घोडे माना त्यांनी फिरून उलट्या दिशेने अशा पद्धतीनं पाहू लागले. कौशल्याच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी पाहण्याची क्षमता घोड्यांमध्ये नाही. ते घोडे जणू काय तिला सांगतात, आई तुझ्या रामाला परत आणता आलं नाही ग. तो राम त्यांनी परत आला नाही. घोडे त्यांनी मागे वळून पाहतात. घोडे पांढऱ्या रंगाचे आहेत. दुसऱ्या स्वामीने सांगितलंय या घोड्यांचा रंग बदलला. हे घोडे त्यांनी काळे दिसू लागले. पांढरे घोडे त्यांनी महाराज काळे दिसत आहेत. रामाच्या विरहानं त्यांनी महाराज ही कालिमा त्या घोड्यांच्या समोर अशा पद्धतीने आलेली आहे. कौशल्यने त्यांनी तोंडावर हात ठेवला. रथात त्यांनी राम लक्ष्मण आणि सीता दिसत नाहीत. माझा राम परत त्यांनी आला नाही. कौशल्य अतिशय व्याकुळ झाले. नेत्रामधून अश्रुधारा त्यांनी वाहू लागले. आता काय करावं. ते घोडे त्यांनी व्याकुळ होऊन रडू लागले. लहानपणापासून ज्यांना अंगा खांद्यावर त्यांनी खेळवलं ते मूक असणारे प्राणी आहेत महाराज. ते प्राणी सुद्धा रामाचा विरह त्यांनी सहन करू शकत नाहीत. व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागले. ही माझ्या देशाची कथा आहे महाराज. ही हिंदुस्थानातली कथा आहे. ही त्यांनी रामाची कथा आहे. ही माझ्या संस्कृतीची कथा आहे. या संस्कृतीमध्ये प्रेम दिल्यानंतर त्यांनी प्राणी सुद्धा अशा पद्धतीने व्याकुळ होतात. हे प्रत्यक्ष चित्र पाहायला मिळत आहे. प्रेम एवढं विशेष आहे. ही रामकथा प्रेम शिकवणारी आहे. कौशल्यानं पाहिलं राम त्यांनी दिसत नाही. अतिशय व्याकुळ झालेला आहे महाराज कौशल्य. अरे माझ्या श्रीरामा मनमोहन मेघश्यामा. विवळ झालेली आहे महाराज व्याकुळ. मजा आला प्रेम पान्हा कोणा बाजू राघवा. राघवा त्याने कुठे गेलास. का बरं मला सोडून गेलास. सूर्यनारायणाची विनंती करते. सूर्यनारायणा तू त्यांनी तळपू नकोस. माझा राम त्यांनी वनामध्ये अशा पद्धतीने राहतोय. अरे माझ्या रघुनंदना नको जाऊ बाळा वना. मजा आला प्रेम पान्हा कोणा बाजू राघवा. ही कौशल्याच्या अंतकरणाची स्थिती आहे. कसा कोपला कैवलदानी परतोनी रे श्रीरामा. कसा कोपलास विधात्या माझ्यावर कसा रुष्ट झालास. माझा राम त्यांनी परत केव्हा ही भावना कौशल्याच्या अंतकरणातली आहे महाराज. व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागले. रघुनंदन पायी गेला. रथकार्य तू आणूला. सुमंताला विचारायला सुरुवात केली. सूर्यवंशी नारायणा माझा राघव जातो वना. सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे भास्करा. आम्ही आहो धरणी माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. सूर्याची विनंती करते आहे. पृथ्वीची विनंती करते आहे. तापू नकोस. माझा राम वनामध्ये विचरण करतोय. त्याचे पाय भाजतील. सूर्यनारायणाला म्हणते तू जास्त तापू नकोस. माझ्या रामाला त्यांनी अशा पद्धतीने ऊन लागेल. हे कौशल्याचे त्यांनी भाव आहेत महाराज. अशी असणारी आई व्याकुळ होऊन रडू लागली. आता मात्र सुमंत त्यांनी महाराज हात जोडून उभा आहे. दशरथ राजाच्या समोर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं सुमंत जाऊन नमस्कार करतोय.
राजाची तब्येत त्यांनी बिघडलेली आहे. सुमंतानं सर्व वृत्तांत त्यांनी सांगायला सुरुवात केली. राजानं सुमंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर प्रश्न विचारला, सांग सुमंता, माझा राम कुठे? आता मला घाई झालेली आहे, 10 वाजून 3 मिनिटं झालेली आहे. आता मी 4-5 मिनिटात थांबणार आहे. एखादा प्रसंग एका मुद्द्यात थांबण्याच्या मुद्द्यापर्यंत जाऊन आता मला थांबायचं आहे. म्हणून त्यांनी सुमंतजींबरोबर दशरथ राजा त्यांनी बोलू लागला, कहो सुमंत कह राम. सुमंता सांग माझा राम कुठे आहे? कहो लखन कह राम सनेही. माझा लक्ष्मण कुठे आहे सांग. कहो प्रिय पुत्र वधू वैदेही. वैदेही म्हणजे त्यांनी जनक कन्या जानकी कुठे आहे सांग. सुमंता तुझा राजा तुझ्या समोर भीक मागतोय, सांग माझा मुलगा कुठे सोडून आलास, माझ्या रामाला कुठे सोडून आला सांग सुमंता. सुमंत त्यांनी अतिशय व्याकुळ होऊन रडू लागला, महाराज मला क्षमा करा, तुम्हाला आज्ञा दिली की रामाला फिरून त्यांनी पुन्हा घेऊन ये, मी तुमची आज्ञा पाळू शकलो नाही. प्रभूंनी माझं म्हणणं ऐकलं नाही. प्रभू त्यांनी वनवासाला निघून गेले आहेत. सर्व वृत्तांत त्यांनी सांगू लागले. पहिला मुक्काम तमसा राहून त्यांनी झालेला आहे. दुसरा मुक्काम त्यांनी महाराज शृंगवीरपुरामध्ये गंगेच्या तटावर त्यांनी झाला. निषादांची भेट झालेली आहे. केवळ प्रसंग वर्णन करून सांगितलं. वडाचा चीक रामानं केसांमध्ये भरला. हा वृत्तांत त्यांनी महाराज दशरथाच्या समोर सांगितला. काळजाचं पाणी पाणी होऊ लागलं. माझा राम तपस्वी वेश धारण करून वनामध्ये त्यांनी गंगेच्या पलीकडे गेलेले आहेत. निरोप अशा पद्धतीने मिळाला आणि मी त्यांना सोडून त्यांनी परत आलेलो आहे. एवढं सांगून सुमंत त्यांनी रडू लागला. सर्व शरीर त्यांनी रघुवंशासाठी समर्पित केलेलं आहे. माझं जीवन त्यांनी रघुवंशासाठी समर्पित केलेलं आहे. पण मी रामाचं कार्य त्यांनी करू शकलो नाही. मी दशरथाची आज्ञा पाळू शकलो नाही. कौशल्य मात्र समजावून सांगायला सुरुवात केली. रामाचा वियोग म्हणजे समुद्रासारखा आहे महाराज. अयोध्या म्हणजे जहाज आहे. आपण सर्वजण प्रवासी आहोत. दशरथ राजा व्याकुळ होऊन त्यांनी महाराज रडू लागला. भिंतीवर डोकं आपटून अशा पद्धतीने त्यांनी रडतोय राजा. आणि डोकं आपटता आपटता त्यांनी बोलू लागला, आता मी जगू शकत नाही. कौशल्या पुन्हा पुन्हा समजावून सांगते, महाराज असं करू नका, तुम्ही धैर्य धरा, तुम्ही त्यांनी कर्णधार आहात, तुम्ही जर खचलात तर मग काय होईल. कौशल्य स्वतः समजावून सांगते. उद्या लोक त्यांनी नावं ठेवतील. राजा त्यांनी बोलू लागला, सगळे लोक मला म्हणतील की पत्नीचं वचन ऐकून स्वतःचा मुलगा मनाला अशा पद्धतीने पाठवून दिला. एकच इच्छा होती, रामानं सिंहासनावर त्यांनी बसावं, रामाचा राज्याभिषेक मी त्यांनी अशा पद्धतीने माझ्या डोळ्यानं पाहावा. पण आता मला रामाचा राज्याभिषेक त्यांनी पाहायला मिळणार नाही. माझा राम त्यांनी रघुवंश त्यांनी मनी आहे, तो त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहे. आता मी त्यांनी त्याचा राज्याभिषेक पाहण्याकरिता जिवंत राहणार नाही. सर्व लोकांना निरोप सांगू लागले, दशरथ महाराज आता माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. राम वनवासाहून आल्यानंतर सांगा रामाला, रामा तुझे वडील तुझ्यावर फार प्रेम करत होते. अंतकाल समयापर्यंत राम राम म्हणत होते. तुझं स्मरण करता करता तुझ्या वडिलांनी अशा पद्धतीने शरीर सोडलं. रामाला सांगा. भरत त्यांनी आजोळी गेलेला आहे. तो आल्यानंतर त्यांनी त्याचा राज्याभिषेक अशा पद्धतीने करा. तो फार भोळा आहे, फार सरळ अंतकरणाचा आहे. त्याला सर्वांनी अशा पद्धतीने सांभाळा. रामाचा वनवास आणि माझा मृत्यू हा जर भरताला कळाला तर भरत त्यांनी उद्विग्न होऊ शकतो. भरताला सांभाळण्याचं काम त्यांनी तुमचंच आहे. हे त्यांनी राम वनवास रूपी वादळामध्ये त्यांनी भरत रूपी माझा दिवा त्यांनी विझू नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पण भरत आणि शत्रुघ्नाचा सांभाळ करा असं सर्वांविषयी त्यांनी सांगायला सुरुवात केली. जानकीला सांगा तुझा हा सासरा तुझ्याकरता काहीच करू शकला नाही म्हणून त्यांनी मला क्षमा कर असे शब्द दशरथाचे आहेत. दशरथ राजाची तब्येत आता बिघडू लागली. भिंतीकडे राजा पाहू लागला आणि भिंतीकडे पाहून त्यांनी कौशल्याच्या समोर बोलू लागला, मला त्या श्रावणाचे माता पिता दिसत आहेत, ते शाप देत आहेत. राजा तुझ्या अंतकाल समयाला तुला 4 मुलं असतील पण एकही मुलगा तुझ्या जवळ त्यांनी राहणार नाही असा त्यांचा शाप मला ऐकू येतोय. ते ब्राह्मणाची त्यांनी वाणी माझ्या कानावर अशा पद्धतीने पडते आहे. त्यांचा शाप पुत्रवियोगामध्ये त्यांनी मरशील, माझा मृत्यू त्यांनी जवळ आलेला आहे. राम राम करण्यास सुरुवात केली आणि राम 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 त्यांनी म्हणत म्हणत दशरथ राजा अतिशय व्याकुळ झालेला आहे. कौशल्याला ही स्थिती त्यांनी पाहली जाईल. हे कर्म त्यांनी प्रत्यक्ष भोगायला आलेलं आहे. कौशल्याला अपशकुन दिसू लागले. पदरात तोंड घालून अशा पद्धतीने रडू लागली. सुमंताला सांगितलं जा लवकरात लवकर वशिष्ठांना तुम्ही बोलावणार. सुमित्रेनं प्रश्न विचारला का बोलवायचा आहे. कौशल्यानं सांगायला सुरुवात केली, मला असं वाटतं रघुवंशाचा सूर्य आता अस्तमानाला जात नाही. दशरथ राजाचा त्यांनी मृत्यू होणार आहे. सर्वांना त्यांनी बातमी कळाली. आबाल वृद्ध त्यांनी अशा पद्धतीनं जमा होऊ लागले. अयोध्येवासी लोक त्यांनी या भयंकर रात्रीला सामोरे अशा पद्धतीने जात आहेत. दशरथाला त्यांनी महाराज असं व्याकुळ झालेलं पाहून कौशल्या पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
दशरथानं मरताना सांगितलं, एकच गोष्ट सांगतो, मी रामाच्या वियोगामध्ये माझे प्राण त्यांनी सोडतो आहे. कैकईला माझ्या प्रेताला सुद्धा स्पर्श करू देऊ नका. माझ्या अंत्यविधीमध्ये त्यांनी कैकईचा समावेश नसला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये दशरथ राजाने सर्वांच्या समोर अशा पद्धतीने सांगितलं. तिचा स्पर्श जर मला झाला तर मला त्यांनी चांगली गती प्राप्त होणार नाही. अशा पद्धतीने बोलून दशरथ राजा व्याकुळ होऊन आपले प्राण अशा पद्धतीने सोडतोय. 6 वेळेला राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, राम राम कही राम, राम कही राम, राम कही राम. 6 वेळेला राम राम म्हणून दशरथ राजाने स्वतःचे प्राण सोडून दिलेले आहेत महाराज. इकडे सर्वांना अपशकून त्यांनी होत आहे. इकडे दशरथ राजाचा मृत्यू झाला. भरताला सुद्धा तिकडे झोप येत नाही. रात्रभर भरत त्यांनी जागाच आहे, का झोप येत नाही. शत्रुघ्नाची सुद्धा तीच अवस्था झालेली आहे. भगवती जानकीला सीतेला वाईट स्वप्न त्यांनी पडत आहेत. प्रभू रामचंद्रांना सांगू लागले, अयोध्येमध्ये काहीतरी संकट आलेलं आहे. लक्ष्मण दादा रडू लागला, काय झालं असेल. झोपडी उदास वाटू लागली. कैकई देश, कोसल देश, अयोध्या, सर्व त्यांनी महाराज हे देश उदास झालेले आहेत. सर्वांना त्यांनी महाराज उदासीनता पसरलेली आहे. अश्रुधारा सर्वांच्या नेत्रांमधून वाहू लागलेल्या आहेत. दशरथ राजाने त्यांनी महाराज 6 वेळेला भगवंताचं नाव घेऊन स्वतःचं शरीर सोडून दिलेलं आहे. भाग्यवान आहे महाराज राजा. रामाच्या वियोगामध्ये त्यांनी महाराज त्यानं जगणं स्वीकारलं नाही, रामाच्या वियोगामध्ये मृत्यू स्वीकारला. रामायणामध्ये दशरथ महाराज आणि भागवतामध्ये कुंती. म्हणून भगवंताचा वियोग सहन झाला नाही. म्हणून तुका म्हणे, अंतराय देवी काय जनिते. देवाताने आपल्यात अंतर ठेवून जगणं ते काय जगणं आहे का, असा विचार करून त्यांनी अशा पद्धतीने शरीर सोडून दिलेलं आहे. म्हणून 6 वेळेला रामाचं नाव घेतलेलं आहे. का बरं असं झालं असेल. 6 दिवसाचा वियोग झाला महाराज. राम वनवासाला जाऊन 6 दिवस झाले, मग दशरथानं शरीर सोडलं. यानंतर त्यांनी महाराज दशरथ राजा 6व्या भूमिकेत आलेल्या आहेत ज्ञानाच्या. म्हणजे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यग, या दिव्य स्थितीमध्ये त्यांनी महाराज राजा जाऊन पोहोचलेला आहे. आत्मस्थितीवर आरूढ झालेला आहे. रामनाम हे त्यांनी 6 शास्त्रांचं सार आहे. 6 वेळेला रामनामाचा उच्चार केला. म्हणून समोर 3 जण आहेत, कौशल्या, सुमित्रा आणि सुमंत. या 3घांना सुद्धा जाताना राम राम केला महाराज. 3घांच्या समोर राम 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 6 वेळेला त्यांनी राम शब्दाचा उच्चार केला आणि शरीर अशा पद्धतीने सोडून दिलं. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम काही आवत नाही. जन्म जन्म त्यांनी मुनी तपश्चर्या करतात, पण अंतकाल समयाला रामाचं नाव तोंडात येत नाही. दशरथ राजा भाग्यवान ठरला की अंतकाल समयाला भगवंताचं नाम मुखात आलं. साधू संत वर्णन करून सांगतात, अंतकाली ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून त्यांनी महाराज दशरथ राजाला त्यांनी मृत्यू प्राप्त झालेला आहे, परमगती प्राप्त झाली, स्वर्गामध्ये त्याला स्थान प्राप्त झालेलं आहे. कौशल्याने हे जाणलेलं आहे. कौशल्या मातेनं राजाचं शरीर व्यवस्थित करायला सुरुवात केली. हात वरती ठेवण्याचा प्रयत्न केला, पण हात खाली पडू लागला. नाकावर हात ठेवून पाहिला, श्वास बंद झालेला आहे. छातीवर हात ठेवला, दुखी त्यांनी थांबलेली आहे. डोळ्यातून अश्रुधारा त्यांनी अशा पद्धतीने वाहत आहेत. सुमित्राने विचारलं, काय झालेलं आहे. आवाज अयोध्येपर्यंत त्यांनी महाराज संपूर्ण जाऊन पोहोचला आणि कौशल्यानं सांगितलं, अयोध्या नगरी अनाथ झालेली आहे. दशरथ राजाचा त्यांनी मृत्यू झालेला आहे. सुमंताचं त्यांनी अशा पद्धतीने लहान मुलासारखं रडणं सुरू झालं. सुमंतानं दशरथाच्या चरणावर अशा पद्धतीने शरीर सोडून दिले आणि लहान लेकरं जसे रडतात असा सुमंत त्यांनी रडू लागला. अन्नदाता महाराज महाराज म्हणून त्यांनी व्याकुळ होऊन सुमंत रडतो आहे. महाराज ही त्यांनी अवस्था सर्वांचीच आहे. कौशल्या महाराणी रडते आहे, सुमित्रा रडू लागली, सर्व प्रजाजन त्यांनी व्याकुळ होऊन अशा पद्धतीने रडू लागले. वशिष्ठ महाराज त्यांनी आलेले आहेत. वशिष्ठांना आलेलं पाहून सर्वजण त्यांनी सावध होऊन वशिष्ठांना नमस्कार करतायत. वशिष्ठ ऋषी सुद्धा व्याकुळ झाले, सांत्वना करण्याचा प्रयत्न करतायत. कौशल्या धावतच वशिष्ठांच्या चरणांना मिठी घालते. महाराज सूर्यवंशातला सूर्य त्यांनी मावळला. दशरथ राजानं रामाच्या वियोगामध्ये स्वतःचे प्राण त्यांनी सोडून दिलेले आहेत. वशिष्ठ ऋषी समजावून सांगू लागले, कधी कधी जीवनामध्ये हे कडू घोट सुद्धा प्यावे लागतात. जीवन हेच आहे, याच्यामध्ये सुखदुःखाचे हेलकावे सहन करावे लागतात. आपल्याला त्याला सामोरं गेलं पाहिजे. विश्वामित्रानं माझे 100 मुलं मारले, मी काय शोकच करत राहिलो का. वशिष्ठ ऋषी समजावून सांगतात, बऱ्याच वेळेला कोणी जर दुःखी असेल तर आपलं दुःख त्याच्या समोर सांगून त्याची वजाबाकी त्यांनी केली जाते. या नियमानुसार वशिष्ठ ऋषी सांत्वना त्यांनी करू लागले. सर्वजण त्यांनी महाराज व्याकुळ झालेले आहेत. तरी पण त्यांनी महाराज अशा पद्धतीनं सावरण्याचा प्रयत्न करतायत. राजाचं शरीर त्यांनी तेलामध्ये ठेवलेलं आहे आणि भरत आता आजोळी गेलेला आहे.
भरताला आणण्याकरिता त्यांनी महाराज सेवकांना पाठवलं. 2 दूत सेवकाला भरताला आणण्याकरिता निघाले. कौशल्याने त्यांनी सांगितलं, माझ्या भरताला त्यांनी खरी बातमी सांगू नका. जर भरताला कळालं राम वनवासाला गेला आणि भरताला जर कळालं दशरथ राजाचा मृत्यू झाला तर माझा भरत त्यांनी अतिशय कोमल अंतकरणाचा आहे. भरताला वेदना होतील, भरत ते सहन करू शकणार नाही. सावत्राई आहे महाराज. एक सावत्राई भरताची चिंता करते आहे, माझा भरत कोमल अंतकरणाचा आहे, आणि एक सावत्राई त्यांनी रामाला वनवासाला पाठवते आहे. हे विचित्र असणारं चित्र सर्व लोकांच्या समोर दिसत आहे. कौशल्याचं ते विलक्षण असणारं प्रेम उमडून आलेलं त्यांनी पाहून सर्वजण अतिशय व्याकुळ झालेले आहेत. आणि दूत आता भरताला आणण्याकरिता त्यांनी निघालेले आहेत. दूत त्यांनी जाऊन पोहोचतील. भरताला सुद्धा फार अपशकुन त्यांनी होत आहेत महाराज. खराब स्वप्न त्यांनी पडत आहेत. शंकराला त्यांनी महाराज अभिषेक करतोय. काळ्या रंगाची स्त्री अशा पद्धतीने समोर येते आहे. काळे कपडे घातलेले त्यांनी लोक डोळ्यासमोर दिसत आहेत. केस विस्कटून त्यांनी अशा पद्धतीने कोणतरी हसताय असे त्यांनी महाराज स्वप्न पडू लागले. अपशकुन त्यांनी वाटायला लागले. दूत भरतापर्यंत त्यांनी पोहोचणार आहेत. बरेच प्रसंग सांगण्यासारखे आहेत. 10:15 वाजलेले आहेत. 1 मिनिट कमी आहे. पुढचे प्रसंग सांगून होणार नाही. दूत भरतापर्यंत पोहोचले. या मुद्द्यापर्यंत आपण थांबूया. उद्या पुढील प्रसंग त्यांनी उद्याच्या सत्रामध्ये पाहिले जातील. उद्या आम्ही 6:30लाच यायचा प्रयत्न करतो. ज्याला जास्त कथा ऐकायची असेल त्याने पण लवकर यायचा प्रयत्न करा. जास्त कथा शिल्लक आहे आणि 2 दिवसात कथा सांगायच्या आहेत. लवकरात लवकर सर्वांनी कथा श्रवण करण्याकरिता या. आजची कथा इथेच विराम पावते. यानंतर संयोजक सूचना सांगतील. त्यानंतर आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं. सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बार बार पवन सुत विनती बार बार पवन सुत विनती बार बार पवन सुत विनती बार सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार. ओ राम जी श्री राम 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 जी से राम 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 कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान. राम जी से राम 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 कहियो जी हनुमान. राम जी से राम 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 कहियो जी हनुमान. राम 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 कहियो जी हनुमान. राम जी से राम 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 कहियो जी हनुमान. हे राजा राम तेरी आरती उतारो प्यारे तुमको मनाओ. हे राजा राम तेरी आरती उतारो प्यारे तुमको मनाओ. गणपत सिंहासन रजत जोरी दशरथ नंदन जमन किशोरी. हे राजा राम तेरी आरती उतारो प्यारे तुमको मनाओ.
विदाई लेके जाइए हनुमान, विदाई लेके जाइए हनुमान, विदाई लेके जाइए